कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या गुरु संयोगिता पाटील आणि त्यांच्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या 3 शिष्यांनी मोठं साहस दाखवलंय। त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर केलाय। या मोहिमेत कोल्हापुरातील एकूण 17 जणांचा सहभाग होता। गिर्यारोहक समिट ॲडव्हेंचर्सचे विनोद कांबोज, गिर्यारोहिका खुशी कांबोज यांनी मोहिमेचं आयोजन केलं होतं। यामध्ये समुद्र सपाटीपासून 13,000 फुटांवर असणारं थँगबोचे मॉनेस्ट्री, 17,650 फूट उंचीवर असलेला माउंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प, 18,200 फूट उंचीवर असलेलं काला पत्थर अशा 3 ठिकाणी नृत्याविष्कार सादर करण्यात आला। जगात अशा पद्धतीनं आजपर्यंत कुणीही सादरीकरण केलं नसल्याचा दावा संयोगिता पाटील यांनी केलाय। या मोहिमेतील तापमानामधील चढ-उतार, गोठवणारी थंडी, बर्फवृष्टी, प्राणवायूची कमतरता अशा अनेक अडचणींना सामोरं जात संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्यांनी आपली कला सादर करत माउंट एव्हरेस्टला अभिवादन केलं। सरांनी आमची तयारी ॲक्च्युली खूप छान करून घेतली। म्हणजे विशिष्ट ठिकाणी थांबणं किंवा विशिष्ट अंतरावरती जाऊन रेस्ट करणं, त्याच्यानंतर पुढचा प्रवास करणं, मग ते पहिले टप्पे छोटे छोटे होते, नंतर मग मोठे होते। तर अशा पद्धतीनं सरांनी आम्हाला सगळ्या पूर्ण टीमलाच, म्हणजे आम्ही 17 जण होतो एकूण, तर पूर्ण टीमलाच आम्हाला तसं त्यांनी प्लॅनिंग करून घेऊन गेले होते। त्यामुळं खूप त्रास नाही झाला, फक्त आम्हाला दम लागत होता खूप, कारण जसं जसं वर जाऊ तसं आम्हाला दमायला व्हायचं। म्हणजे अगदी छोट्या छोट्या मूव्हमेंट्स असतात डेली लाईफमधल्या आपल्या, जसं की बटन लावणे, शूलेस बांधणे किंवा सॅक खालीवर करणे, म्हणजे हे सुद्धा तिथं आम्ही खूप दमायचो, किंवा बॉटल काढणे सॅकमधून, तर इथं आम्ही थोडं दमायचो। पण मग फायनलला गेल्यानंतर म्हणजे डान्स करताना आम्हाला ते आमच्या मनात आणि बुद्धीत सगळीकडे डान्सच होता, त्यामुळे तिथं आम्हाला काही डान्स केल्यावर त्रास नाही झाला। शास्त्रीय नृत्याचं जतन व्हावं, जगभरात शांतता निर्माण होऊन सर्वांचं मंगल व्हावं अशा उदात्त हेतूनं ही मोहीम आखण्यात आली होती, असं संयोगिता पाटील यांनी सांगितलं। यापुढे सुद्धा अशा पद्धतीच्या मोहिमांमधून नवनवे विक्रम करत राहू असा विश्वास संयोगिता पाटील यांच्यासह तपस्या सिद्धीच्या कलाकारांनी व्यक्त केलाय।